1 by 1 and chord on the ellipse of x square by a square is equal to x minus x1 . बँड वाजवते नीट झोपू पण नाही देते थांब मीच जाऊन बघते वृंदा तर तू कुठे चाललीयस व्हॉट इज दिस नॉनसेन्स आहे हा काय फालतूपणा आहे इतक्या रात्री कोणाच्या लग्नाची वरात निघालीये वृंदा असू दे ग आता तू उगाच भांडू नकोस भांडण नको करू म्हणजे काय आपल्या सगळ्यांनाच याचा त्रास होतोय ना मग त्यांना जाऊन सांगायला नको आलेस मी थांब वृंदा तू ऐक सगळं चाललंय बाबा अगं काय नाही त्यांचे जावई येत आहेत ना त्यांचं स्वागत करतायत ते हे असं इतरांची झोपमोड करून स्वतःचे चोचले काय पुरवतायत हे लोक अगं जाऊ दे ना तुला काय करायचंय त्यांचं ते बघून घेतील काय ते हो बरोबर आहे हा ज्याचा त्याचाच प्रश्न आहे मग तुम्ही जावयाला वेलकम करा किंवा काहीही करा पण इतरांना त्रास होईल ह्याचं भान ठेवा जरा काहीतरी लोक राहतात इथे आजूबाजूला पिचपिचीत वाजवतो हे साधी असं मी येणार आहे माझा जावई येणार आहे माझा जावई कुठून परदेशातून येणार आहे जोख पैसे हवे असतील ना दणदणीत वाजवायचं लोक गेली खड्ड्यात वाजव जोरात ए काय पे करतो वाजव वाजव जोरात वाजव या कांता काकूंना पण ते इम्पॉसिबल आहे वृंदा तू कशाला त्रास करून घेतेस या सगळ्याचा आणि त्रास फक्त आपल्याला होतोय का हे बाकीचे लोक बघ कोण काय बोलतंय त्यांना बाबा हे फक्त मला त्रास देण्यासाठी चाललंय माझा अभ्यास डिस्टर्ब व्हावा म्हणून ते काही नाही मी आत्ताच्या आत्ता तमाशा सगळा थांबवणार आहे आणि तसंही 10 नंतर बँड बाजा वाजवायला परमिशनच नसते नीट सांगितलेलं जर यांनी ऐकलं नाही तर मी पोलीस कंप्लेंटच करणार आहे घरी जाणार नाहीस तू आणि त्यांना समजावलं तर अजिबात जाणार नाहीस थांब इथे थांबवलं कशाला रे या लिंबूवाडी चौकात बँड वाजत राहायला पाहिजे कोणी जायला थांबायला वाजवा जोरात काय ध्यान दिसतंय फॉरेनहून येतोय म्हणल्यावर कसं यायला हवं होतं थांब ना ग अरे अलंकार बाळा कसं आहेस रे खाऊन खाऊन किती जाड झालास आई खूप खायला घालते वाटतं तुला आई जा ग हार घेऊन ये जा हार जा किती दिवसांनी 3 वर्षांनी भेटतोय आपण कसे आहात तुम्ही मस्त फर्स्ट क्लास
नमस्कार करतो सासूबाई. कोणाची नजर नको लागायला माझ्या फॉरेनच्या जावयाला, आलेल्या गेलेल्याची, शेजाऱ्या पाजाऱ्यांची कोणाची नजर नको रे बाबा लागायला. तू 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 चल ये. अरे काय थांबलात, वाजवा. सुदेश, काय रे इथे का बसलायस? पाणी घ्यायला आलो होतो. सुदेश, निजन तुझ्या मनातलं माझ्यापासून तरी लपवू नकोस ना. मला काय झालंय, आय एम फाईन यार. सुदेश, तुझे भाऊजी आलेत ना अबुधाबीहून प्रसाद भाऊजींच्या लग्नासाठी, आणि तू इथे शेजारच्या सोसायटीत राहून सुद्धा तुला आमंत्रण नाही. केव्हापासून मलाही झोप येत नाहीये. काय झालं, तुझी तब्येत बरी नाहीये का? प्रसाद भाऊजींच्या लग्नाचाच विचार करते. ए, मी तुला चंदनाबद्दल बोललो होतं ते खरं होतं ना? गोड मुलगी आहे, पण काय? सुदेश, मला असं वाटतं की प्रसाद भाऊजींचं चंदनाऐवजी वृंदाशी लग्न व्हायला हवं. डोंट बी सिली यार, काय बोलतेस तू? ती लहान आहे अजून. लहान काय, 12वीची परीक्षा देते यंदा, म्हणजे 18 कंप्लीट असणार. छाया, भलते सलते विचार डोक्यात आणू नकोस, आपण झोपायला जाऊया. चला. वृंदा सून बनून आली असती ना घरात, तर तिने तुझ्या आईला चांगलाच धडा शिकवला असता. वृंदासारखीच सून यायला हवी घरात. काका, खूप आवाज होतोय, जरा तिकडे जाऊन खेळा ना. ह्यांनी आधीच रात्रभर झोपू दिला नाही, अभ्यासही झाला नाही माझा. प्लीज तिकडे जाऊन खेळा जरा. काय ग वृंदा, इकडे काय करतेस? नाही म्हणजे इकडे काय अभ्यासाला बसलीस? अरे काय करू, घरात बसलं की जाम झोप येते, म्हणून म्हटलं जरा फ्रेश हवेत तरी बसते. फ्रेश हवेत बसून किती फ्रेश असते दिसते तुझ्या चेहऱ्यावरती. ए, माझं टाळकं आधीच फिरलेलं आहे, इरिटेट करू नकोस मला. तुझं टाळकं फिरायला झालंय काय? काल रात्रीच्या तमाशानंतर तुझं टाळकं कसं नाही फिरलंय त्याचंच मला आश्चर्य वाटतं. काल रात्री मी रात्रभर कामानिमित्त पार्टी ऑफिस मध्ये होतो. का काही राडा झाला का? अरे सॉलिड तमाशा झाला. त्यांच्या फॉरेन रिटर्न जावयाच्या स्वागतासाठी फुल ड्रामा चालू होता, आणि तेही अगदी मध्यरात्री परत. अरे मी तुला सांगते, हे सगळं त्यांनी मुद्दामून केलंय फक्त मला त्रास देण्यासाठी. त्या कांता काकू जर चंदना त्याच्या होणाऱ्या सासू नसत्या ना, तर आय वुड हॅव डेफिनेटली टॉट हर अ लेसन. काही काय मुद्दामून कशाला करतील हे सगळं? कारण त्यांनी मला छायावहिनींबरोबर बोलताना बघितलं होतं. तू त्यांच्या मोठ्या सुनेला भेटलीस? हो, मग त्यात काय झालं, चोरी थोडीच केलीये मी. अगं पण त्यांना आवडत नाही ना त्यांच्या मोठ्या मुलाला आणि सुनेला भेटलेलं. मला एक गोष्ट कळत नाही, ही सगळी लिंबूवाडी या कांता काकूंना एवढी घाबरते का बरं? बोल. का कोणाची हिंमत होत नाही सुदेश दादा आणि छाया वहिनींशी बोलण्याची? हळू बोल जरा. आणि सुदेश दादा ही आपल्यातलेच ना, आपल्या बरोबर वाढले, खेळले, मोठे झाले, आणि आता ह्यांना फक्त ते आवडत नाहीत म्हणून आपण सगळ्यांनी त्यांचा बहिष्कार करायचा. हे बघ, तुझं म्हणणं मला पटतंय, पण मला नाही वाटत मलाही त्यांच्याशी संबंध ठेवता येईल. म्हणजे तू पण कांता काकूंना घाबरतोस? अगं तो त्यांचा घरचा मॅटर आहे, आपल्याला काय करायचंय? एक्झॅक्टली, हा त्यांचा घरचा मॅटर आहे, तो त्यांनी घरीच सॉल्व्ह करावा ना. अख्ख्या लिंबूवाडीवर हुकूमत कशाला चालवायची ती? आणि सुदेश दादा छायावहिनी खरंच खूप चांगली लोक आहेत माहितीये, त्यांच्याशी तर मी नक्कीच बोलणार. ते जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय? चल, मला बरीच कामं आहेत, मी चाललोय. जा जा, तू पण जा, तू
तू पण इतरांसारखा भेकडच आहेस. तुझी जी सगळी हुशारी आहे ना ती फक्त राजकारणात चालते. या कांता काकूंसमोर काहीच चालत नाही. जा जा तू पण जा. बोलणार तुला हे सगळे सारखेच. एकाची हिंमत नाही यांना काही बोलण्याची. माझं राज्य आहेच लिंबूवाडीवर. काल पाहिलंस ना त्या लवंगी मिरचीची, त्या वृंदाची काय अवस्था केली मी ते. दिल्या घरी तू सुखी रहा. दिल्या घरी तू सुखी रहा. डॅडी द्या ना मी उघडतो. अरे इथे तुझ्या वडिलांना उघडायला जमत नाही, तुला कसं उघडायला जमेल? नाही, मी उघडतो. अरे मी तुझ्यासाठी काय आणलं माहितीये का? क्रिकेटचं किट. आणि प्राची इकडे. हा हा तुझ्यासाठी मी लेटेस्ट ब्रँडचं परफ्यूम आणलं बरं का. वाव, काय हे उघडत नाहीये का बॅग? बरं झालं. आणि हे काय सकाळी सकाळी मांडून बसलात तुम्ही? प्रवास करून आलात ना, जा बरं फ्रेश होऊन घ्या. फ्लाईट मध्ये धड झोपही झाली नसेल तुमची. गल्फ म्हणजे काय अमेरिका नव्हे, जेमतेम पुण्या मुंबई एवढा अंतर आहे. हे तुझ्या वडिलांचं मला सॉलिड आवडता. म्हणजे सगळं आयुष्य इथे लिंबूवाडीत गेलेलं आहे. महाराष्ट्राच्या बाहेर कधी गेलात नाही, पण सगळ्या जगाची माहिती यांना घर बसले असते. मूर्ख माणसं जगाची माहिती घेण्यासाठी प्रवास करतात. हा, माझ्यासारखी शहाणी माणसं घर बसल्याच माहिती घेतात. बाबा, आई त्यांना सांग, बाबा सारखा यांचा अपमान करत असतात. अहो नका ना करू आजचा दिवस अपमान. बर, हे बघ काय आणलं तुझ्यासाठी. तुम्ही तर म्हणालात की तुला क्रिकेटचं किट आणलंय. ते बाबा ते क्रिकेटचा हा खेळ आहे ना, बेसिकली या चेंडूवरती अवलंबून असतो ना. त्यासाठी मग तो चांगला हवा की नको तुझ्या मित्रांकडे आहे का असा? मी दाखवून येतो. जीजू परफ्यूम. हा शोधतोय हा सापडला. हा घे. Yes. आणि हे तुमच्यासाठी काय कॅल्क्युलेटर आहे. हा म्हणजे आता सगळे हिशोब पट्टापट आणि चोख होतील. चालतच नाहीये. सेल घाला ना. म्हणजे तू घातलीच नाहीस? नाही, अबुधाबीला ह्याचे सेल मिळत नाही. अरे किती कंजूस आहेस. मी ठेव तुझ्याकडेच आहे खोकडं. मला काय उपयोग याचा? याच्यापेक्षा तोंडी हिशोब पटकन करीन मी. बर सेल घाल त्याच्यात. हा हा, दुकानात येऊ नकोस, उधारी बंद आहे. कॅल्क्युलेटर घेतो. सेल टाकता येत नाहीत सारे. काय ग, वास आवडला नाही का? जीजू, ही तर साधी अत्तराची बाटली आहे. ए मी तुला सांगितलं होतं ना, हा अबुधाबीतला लेटेस्ट ब्रँड आहे, तोच आणला मी तुझ्यासाठी. प्रॉमिस केलं होतं मी तुला. तुला माहितीये हा टॉपचा ब्रँड आहे बरं का तिथला. बॉलिवूडच्या हिरोईन्स खास तिकीट काढून अबुधाबीला येतात. सॉलिड मार्केट आहे, हल्ली आउट ऑफ स्टॉक आहे. मग तुला कसा मिळाला? लक्ष्मीकांतला नाही म्हणण्याची कुणाची टॅप आहे का? हा? इकडे अबुधाबीला माझे सॉलिड कॉन्टॅक्ट आहेत ना तिकडे. चला चला पटकन. छान आहे, पटकन मारून या. बघ बघ कसं छान वाटेल तुला. हे काय, सगळ्यांसाठी काही ना काहीतरी आणलं आणि माझ्यासाठी काहीच नाही. प्रिये, मी स्वतः आलो ना तुझ्यासाठी. याचा अर्थ तुम्ही माझ्यासाठी काहीच नाही आणलं. माझ्यासाठी खास. अरे पण नकोय मला. मग मी घेऊ? घे की. आई, ताईतल्या सगळ्या मैत्रिणींना ही पर्स दाखवून येते. सासूबाई, एवढा मोठा त्याग. अरे निदान आजचा दिवस तरी खुश राहील ना ती. पण मला दुःख झालं त्याचं काय. तिकडे अबुधाबीमध्ये त्या शोरूम मध्ये जेव्हा मी या पर्सला पाहिलं ना, तेव्हाच म्हटलं हीच ती पर्स, हीच ती रॉयल पर्स माझ्या रॉयल सासूबाईंसाठी. हीच ती पर्स. अहो या अख्ख्या लिंबूवाडीवरती तुम्ही राज्य केलं असतं. ही पर्स मिरवत मिरवत. राज्य करण्यासाठी या पर्सची गरज नाही या सासूला. माझं राज्य आहेच लिंबूवाडीवर. अरे काल बघितलंस का तू कसं तुझं जंगी स्वागत केलं ते? मग माझ्या सांगण्याविरुद्ध जायची टाप नाही इथे कोणाची. आणि जर कोणी तसं केलंच तर त्याची काय अवस्था होऊ शकते
हे अख्ख्या लिंबूवाडीला माहितीये. काल पाहिलंस ना त्या लवंगी मिरचीची, त्या वृंदाची काय अवस्था केली मी ते. तू त्यांना आधीच समजावलं असतं ना तर माझ्या बाबांवर कर्जाचा हा एवढा बोजा वाढलाच नसता. पण तू काहीच बोलत नाहीस. हे एवढं का घाबरतो तू त्यांना मायनस. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. 1 किलो मसूरची डाळ, वृंदा, सॉरी, काल भाऊजींच्या स्वागतासाठी बँड मागवला होता. तुमची झोपमोड झाली असेल सगळ्यांची. तू कशाला सॉरी म्हणतोयस. आणि झोप पूर्ण नाही झाली त्याच्यापेक्षा ठरवलेला अभ्यास नाही झाला ह्याचा जास्त राग आहे मला. तेवढ्यासाठीच तर तुझ्या आईने तो बँड बाजा आणला होता ना सगळा. प्लीज आईला दोष देऊ नकोस. हे चांगलंय. चूक करायची त्यांनी आणि सॉरी तू म्हणायच. मायनस, तू खरंच इतका चांगला आहे ना मनाचा की तू माझ्या बाबांसाठी लोन मिळवून देण्यासाठी स्वतः गॅरंटर झालास. हळू बोल, ऐकेल कोणतरी. हाच तर तुझ्या मनाचा मोठेपण आहे. आणि सुदेश दादांचाही स्वभाव किती चांगला आहे. मला एक कळत नाही, तुमच्यासारख्या मुलांची आई ही इतकी हट्टी आणि खुनशी कशी काय रे. आणि अख्ख्या जगातल्या सगळ्यांनाच तिची भीती कशी काय वाटते काय माहिती. आणि तू त्यांचा मुलगा असूनही त्यांना काहीच समजावू कसं नाही शकत. तुझा राग बरोबर आहे पण माझा राग बरोबरच आहे. तुझ्या आईने माझ्या बाबांना आधीच एवढं कर्जात टाकलंय आणि वर ही गाडी. तू त्यांना आधीच समजावलं असतं ना तर माझ्या बाबांवर कर्जाचा हा एवढा बोजा वाढलाच नसता. पण तू काहीच बोलत नाहीस. हे एवढं का घाबरतो तू त्यांना मायनस. जाऊ दे, मी एवढं सगळं तुझ्याशी बोलते याचा काहीही उपयोग नाहीये माहितीये मला. उगाच वाद घालते. राहू दे. वृंदा, बरोबर आहे तुझं. मी माझ्या आईला नाही दुखवू शकत. त्याला कारणही तसंच आहे. तुला आठवतंय सुदेश दादाचं लग्न झाल्यावर तुम्ही सगळे अमरावतीला गेला होता. हो, माझ्या चुलत भावाचं लग्न होतं. त्याचं काय पण. सुदेश दादांनी नवीन फ्लॅट बुक केला होता आणि तो छाया वहिनीला घेऊन त्या नवीन घरी जाण्याचं त्यांनी आमच्या घरी सांगितलं होतं. हो, मी परत आल्यावर एवढंच कळलं की ते दुसऱ्या घरी शिफ्ट झालेत म्हणून. आईसाठी हा खूप मोठा धक्का होता. सुदेश दादा घर सोडून निघून गेलाय हे सत्य आई पचवूच शकत नव्हती. त्यापेक्षा जास्ती राग तिला एका गोष्टीचा आला होता की दादानी नवीन घर घेतलं पण ही गोष्ट त्याने आईपासून लपवून ठेवली होती. आईच्या हक्कांना, तिच्या साम्राज्याला, तिच्या दराऱ्याला तडा गेला होता वृंदा. बाबाही घरी नव्हते, पुण्याला गेले होते काही कारणानिमित्त. काय सांगावं आईला म्हणजे आई ऐकेल मला काहीच कळत नव्हतं. सुदेश दादांनी घर सोडून गेल्यावर दुसऱ्या दिवशीही आईने काहीही खाल्लं नव्हतं. शेवटी कुठल्याही परिस्थितीत फोन करून बाबांना बोलवून घ्यायचं मी ठरवलं आणि खिडकीतून जे दृश्य मी पाहिलं ते पाहून माझा थरकाप उडाला. आई, आई अगं काय करतेस. मी ओरडून ओरडून आईला थांब म्हणत होतो. आई ऐकतच नव्हती. आई अगं असं करू नकोस ना प्लीज. आई पुढे काय करणार याची मला पूर्ण कल्पना आली होती. मी पळत पळत गेलो आणि दरवाजा ठोठावला. खूप विनंती केली, दरवाजा वाजवला. आई दार उघड. आई ऐकायलाच तयार नव्हती. आई दार उघड प्लीज. आई शेवटी मी प्रयत्न करून जोर लावून दरवाजा उघडला, आतमध्ये गेलो आणि फासावर लटकलेल्या आईचे पाय पकडून तिला खाली उतरवलं. आई अगं काय करतेस वेड्यासारखं. सोड मला नाही जगायचंय प्रसाद. मला नाही जगायचं. काय झालंय. काय वेड्यासारखं करायला निघाली होतीस. हा, माझं लेकरू नाही रे माझ्या बरोबर. कोणती मुलगी आली तिच्या बरोबर केला लग्न करून. प्लीज असं म्हणू नकोस. आम्हाला सगळ्यांना तू हवी आहेस आई. खरंच मी तुला हवी आहे प्रसाद.
तू मला एक वचन देशील बाळा? तू मला सोडून कुठेही आणि कधीही जाणार नाहीस, कधीच नाही. आई मी तुला वचन देतो की मी तुला सोडून कधीही आणि कुठेही जाणार नाही आणि तुला दुःख होईल असं अजिबात वागणार नाही. ते दृश्य अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे, अजूनही.